म्हणलेत का भाषण बरोबर ठेव, काही म्हणायचं ना लाने पाटील, तसं बोललो होतं म्हणा मी, पण काही बोलले का म्हटलं बा? बोलले नाही तर काय बा, झाबरूता काय बगर बोलल्याचे राहिले का ते म्हणे तुम्ही भाषण राहिले म्हणे दोघं जणच म्हणे आणून देता म्हणे, जसे नेऊन राहिले तसे आणून देता म्हणे, पण तुम्ही 10 जणांचे भाषा आणता म्हणे, मग तुटले टाटले भाषा मग इकडे आणता म्हणे, चांगले भाषे त्याला देता म्हणे, हो ते जमणार नाही म्हणे यंदा. असं का बरं, यंदा आपण 10 जणांची भाषा आणूच नाही ना, तिथंच लागन तेवढं भाषा रे त्याच्याच आणू, फक्त 10 जणांची काय आणू त्याच्याची भाषा आणू पूर्ण, तेलच बरोबर वापस नेऊन देऊ नाही. हो तसंच करून झाबरूत आम्ही तेल तसंच म्हटलं यांना, म्हटलं तुमच्या इच्छेत भाषण येतं फक्त, बाकीची इच्छा काय आणत नाही, तुमच्या इच्छेत तुम्हाला सांगून देतो, 10 जणांची इच्छा काय आणत नाही म्हटलं. हो बरं म्हटलं, चला ठेवा ते भाषा खाली, आणि आपला ह्या भांडा चालता भांडा तेले कुठं टाकला तुम्ही? आम्ही कुठं टाकला बा, तिला तोच गेला हो, त्याच्या बाबाची तब्येत खराब झाली म्हणे, दवाखान्यात घेऊन जातो म्हणे बाबाले, तर त्याने दवाखान्याचं नाव घेतलं तर काय म्हणा म्हटलं तिला, जा बा म्हटलं दवाखान्यात घेऊन त्या बाबाले, हे म्हटलं दवाखान्यातून. मग असं का तू एक झाला कमी नाही, माझी म्हणजे 3 माणसं कमी झाले आपले आले. बरं म्हटलं आता तरी कोणी कमी होऊ नका, हा मंडप बांधू लागा बा, चाटा मारू नका आता, काय म्हटलं कामा आल्याचं टाळून टाका आजचे दिवस. हो आम्ही आहे ना झाबरूदा, संध्याकाळपर्यंत कुठंच नाही जात, मी तर कुठं नाही जात, इथंच आहे. आणि हे बाबन वरी शांताराम कुठे गेले? अरे ते घरी गेले दोघे जण, त्याच्या बायकाला कायचे तरी कागदपत्राचं काम पडलं, तर ते गेले, ते घरी जायच्या सह्या घ्या पाहिजे म्हणे, म्हणून गेले. येते ते बात काय बाबू झाबरू, एखादा पोरगा आहे का खाली आजाराचं, म्हटलं हे वनस्पती किती फुलं गेला आणायचे होते, हा म्हटलं देता का कोणी आणून? इथं खाली नाही ना शांताबाई कोणी, सगळे पुरं कामं कामी आहे, नाही तर का आम्हाला तर माणसाची गरज आहे, आणि तुम्ही तुमच्या इकडल्या माणसाला घरी बोलावून घेतलं, कोणतं कागदपत्राचं काम पडलं काय तुमचं इन टाइमवरची ती वाटते नाही, झालं नाही का त्याचे कागदपत्र काढून सह्या घ्या करून पाठवून जाते शांताराम मुले बंबत मौले. कायचे कागदपत्र काढायला बोलावलं बाबा मी तुमच्या शांताराम मुले, आम्ही तर बोलावले नाही, ते घरी आले नाही, आणि ते तर घरी आले असते तेलच पाठवलं असतं मी, फुलं गेलं वनस्पती आणाले. तुम्ही जे बबन भाऊच्या गल्ला बोले, तुम्ही नाही बोलावला का बबन भाऊले? नाही बाबा मी काय बोला, मला कोणत्या कागदपत्राचं काम पडलं, मी त्या लाडक्या बहिणीला फॉर्म भरला, पैसे आले सगळं झालं, आता काय बोलावते आणि ते घरी आले नाही. आता ह्या काय फंड आहे का ना, मायबिनीच्या दोघांची बायकांनी येले बोलावले नाही म्हणती, त्याने सांगितलं आपल्याला का त्याच्या बायकोला कागदपत्राचं काम पडलं आणि सह्या घ्या पाहिजे त्याच्यावाल्या, म्हणून ते घरी गेले, आणि ते घरी गेले नाही म्हणते अजून. हे काय यायचा का लपडा आता, काय दालमुंदी खाला आणि काय काय शिजून राहिले, तर सीधी गोष्ट आहे झाबरू, त्याला काम करायच्या जीवाकडे आलं म्हणून त्यानं चाट मारली, हो काही ना काही बहाना करावा म्हणून ह्या बहाना केला त्यानं. हो झाबरूत आपण चाललो तर तिकडे टीना आणाले, तेव्हा ते शिवलाल भुने झुमर बोले आवाज दिला आपल्या बबन भुले शांताराम भुले, तरी थांबले तर ना तिथं. हो आवाज गिवाज दिला रे ते ना, मी म्हटलं काही कामाचं काही विचारतो सर, हो त्याचं तर काही मॅटर नाही, ते म्हटलं मंडप बांधायला ते म्हणे आम्हाला काम आहे, पण हे दोघांना चाट मारली, काही याचा प्लॅन तर नाही चौका जणाचा, अरे भांडाच गाव झाला, भांडाच तर नाही त्याच्यामध्ये सामील आता, भांडाच नाही बाय नाही गेला, बाबाची तब्येत खराब झाली नाही ते, म्हटलं एकदम दोन बाबा आपल्या ह्या भांडाच्या घरी, काय मॅटर आहे पाहुणे, त्याच्या बाबाची तब्येत खरंच खराब झाली का काय झाली, तर त्यावर म्हटलं अरे बाबू लागला का पाहुणे बरं तू येता का रे बाबू, मग कोणी आणून म्हटलं जराशी वनस्पती फुलं गेले पाहिजे ते आम्हाला, आज गौरी पूजनाचा दिवस आहे ना, तर म्हटलं आपण कोणी देत असेल आणून बापा आम्हाला. शांताबाई आमच्या पाहिजे सध्या काही पोरगं खाली नाही, त्याच्यामध्ये म्हटलं तुमच्या इकडल्या माणसांनी का चाटा मारले आम्हाला का म्हणे का बा आमच्या बायकोने बोलावलं म्हणे आम्हाला, ते जराचं कागदपत्राचं काम पडलं म्हणे, सह्या घ्या पाहिजे म्हणे आमच्या ना, आम्ही कागदपत्र ठेवले आहे म्हणे, ते काढून मागत आहे म्हणे, असं आम्हाला सांगितलं आणि गेले, आणि तुम्ही म्हणता बा ते घरी आले नाही, म्हणजे मग गेले कुठं असतील, पावरा चाट मारली ते ना, कशी माणसानं काय आता कोणाच्या घरचं काम आहे काय, गणपतीचा मंडप बांधणं चालू आहे बा, आम्ही सगळेजण काम करू तुमच्या इकडल्या माणसाने चाटा मारल्या, कसे माणसं असून ते नाही बाई. हो का रे झबरू, काही नालायक माणूस आहे का हे, बाबा म्हणजे कुठे गेले असतील, घरी आले ना, पण ते घरी आले नाही बाबा, बाणी गिनी बरेच करते नाही, बरं घरी येऊ दे घरी द्यायला पुन्हा बगर सोडत नाही मी. कंदील आबाजी, अरे वा आहे का आबाजी घरी, अरे वा कंदील आबाजी, अरे बाबा तू लागला क्या, कोणतं काम केलं म्हणवले का ना, आता बोला बाबू लागला का, काय म्हणता काय झालं? काही नाही झालं, तुम्ही आले का म्हटलं दवाखान्यातून पहिले, तुमची तब्येत खराब झाली ना, भांडात घेऊन गेले तुम्हाला दवाखान्यात, काय मला भांडात घेऊन गेलं दवाखान्यात, माझ्या पुत्ताच्या गोळ्यात इथल्या म्हणा, हो दिमागात फलक पडला का काय बोलला, अरे बाबू म्हटलं लकलं काय तू दवाखान्यात जाय, त्या दोघांचा इलाज कर, मला कुठे बचल्याला का करून आला, मला ते भांडात दवाखान्यात घेऊन गेलता म्हणते, मला काल दवाखान्यात नेला, मला काय झालं बाबा, भांडाचा सांगून राहिला का बाबा बाबाची तब्येत खराब झाली म्हणे, मी त्याला दवाखान्यात घेऊन जातो म्हणे, आम्ही ते गणपतीच्या मंडपासाठी लाईन पडल्या घरी भाषणाला गेलो होतो, तिथून चालला गेला मग तो बाबाला दवाखान्यात घेऊन जातो म्हणून, काही कुठेच्या कुठं माझ्या पुत्र बचल्याला का बोलून आला, बाबू म्हटलं लकलं काय तू नाही काय पहिले दवाखान्यात जा चांगला डॉक्टर पाची त्याला दाखवून त्या धोक्याचा इलाज कर, आणि चांगल्या गोळ्या घे आणि म्हटलं सुद्धा बघ कुठेच्या कुठे बचल्याला बोलून आला, मला तो भांडात दवाखान्यात घेऊन गेलता म्हणते, माझी तब्येतच खराब नाही झाली तर मला दवाखान्यात नेन करता, काही माझ्या कुठेच्या कुठं म्हटलं बाबू पहिले तू दवाखान्यात जा लवकर, इथून जा त्या गोळ्या चालल्या, दवाखान्यात जाय तू. अजी माझ्या गोळ्याने सरल्या तुमच्या पोराच्या गोळ्या चालल्या मोठे, मला समोर आले तर तो म्हटलं चॅट देऊन पळाला आम्हाला, काय सांगे म्हणते का बा बाबाची तब्येत खराब आहे, त्याला मी दवाखान्यात घेऊन जातो, तुमची तब्येतच खराब नाही आहे, म्हणजे समजलं मुले, शांताराम भाऊ बबन भाऊ आणि भांडास याची काहीतरी प्लॅनिंग झाली नाही, कुठेतरी गेले 100% आता, त्याला झाबरूदाला सांगून द्या लवकर, आणि म्हटलं माझ्या गोळ्या पोळ्या सरल्या नाही आहे, तुमच्या पोराच्या गोळ्या पहिले बरोबर करा, एक नंबरचा चाटेला आहे तो, त्याला मोठे भले म्हणून राहायचं तू या गोळ्या सरल्या दवाखान्यात जाय, चांगल्या डॉक्टरला दाखवून येले दाखवून तेल दाखव, मला त्या भांडातले दाखवा पहिले, एक नंबर चाटेल माणूस आहे तो, चाटेला कधी काय चाट मारली त्यानं कुठे चाट मारली, म्हटलं तो गणपतीचा मंद बांधायला गेलता ना, सांगितलं त्यानं मला घरी गणपतीचा मंद बांधायला चाललो म्हणून मी,
हो हो आलता गेलता तो मंडप बांधू लागतो म्हणे तर तेले तिकडे ते भाषा आणायला पाठवलं लायना पाटलाच्या घरी या तिघा जणाले चत्या लाऱ्या ना बांधात त्याला या बांधाच्या मंदामध्ये कोण भेटलं आणि काय भेटलं काही माहित नाही. तो ते चत्या लाऱ्याला म्हणे म्हणते का मामाबाची तब्येत खराब झाली मी घरी जातो त्याला दवाखान्यात घेऊन जातो त्यानं काय म्हटलं म्हणते. आणि इकडे अजून दोघं जण गायब झाले आपले शांताराम भाऊ बबन भाऊ होते आमच्यासोबत काम करू राहिले होते त्याला म्हणा ते शिवलाल भाऊ झुमर भाऊ भेटले तर तिने बाबा ते बहाणा केला का बा आमच्या बायकाला ते आमच्या काय सह्या घ्या पाहिजे कागदपत्र की करायच्या पण आम्ही येतो जरा असं घरून तर कायचे त्याच्या बायकाला विचारलं तर ते घरीच नाही गेले म्हणते ते कोणत्या कागदपत्राचं काम नाही बोललं काही सह्याचं काम नाही बोललं ते गायब झाले म्हणून मी पाहिले आलो का बा ते गायब झाले त्याने चाट मारली त्या भांडाचे बा खरी खरी बोलला का नाही बोलला हे नाही का बा चाट मारली म्हणून मी पाहिले आलो तर त्याने बा खरं खरं म्हणजे चाट मारली ते खोटा बोलला माझी तब्येत खराब आहे ना असं तसं तर त्याला झाबरूदाल सांगतो मी हे सगळं प्रकरण. आता मग काय होणार बाबू फुले म्हटलं काय आता माहित पडते ना पुढे काय होते ना काय नाही तर पहिले तर आपले व्हिडिओला लेट झाले नाही तर काय गणपती बसून 8 दिवस झाले ना अजून इथं आपला गणपतीत बसत आहे. तब्येत खराब झाली ना सगळ्या तब्येतीने ठिकाणा केला तब्येत जर सुधी राहिली असती तर आपली व्हिडिओ बरोबर गेले असते. तर मित्रांनो म्हटलं आपलं एवढं म्हटलं चूक भूल माफ करा तिकडे गणपती आता उठाले इकडे आमचा गणपती आता बसून राहिला तर म्हटलं तेवढे ऍडजस्ट करावा काय करता तब्येत खराब झाली ती चला आता पुढे पहा व्हिडिओ आपला. अरे वा माणसं राजेवारी म्हटलं तुम्हाला तो कांदा गिरा चिरार म्हटलं त्याच्यातला थैल्यातला कांदा जिरा समोर चिरा अजून राजो काय तर पोता नाही म्हटलं चिरा ना आता भाजी मांडून झाला भात आता होतेच ना आता 5-10 मिनिटात भात द्या लवकर चिरा जरा जावळा एक शब्द सांगा लागू राहिला कशाला काय माहिती का तो चाल जिम्मार जाऊ दे घराकडं काय करतो यायला काय म्हटलं पार्टी गिरटी करायची नाही यार काही यायला खारं तिकट खायचं नाही आहे. हो किती वेळचं म्हटलं मी त्याला त्या थैल्यामध्ये समोर कांदा जरासा कापा पण एक जण कापायला तयार नाही एकामेकाची वाट पाहून राहिले एकामेकाची म्हणजे सगळे जण माहीत वाट पाहून राहिले मी का कापतो का नाही हे नुसतं आयतं बसायला आले आयतं खाले पाहिजे. तू भात मांडून राहिला आपण किती मोठी धाप काय केली सगळं सामान आपण आणलं सगळं केलं हे राजा खांदानं समोर कापायला तयार नाही आहे. मग काय पार्टी कर जर तिकडे तुल्यात भात मांडला आपण दोघं जण अर्धा घेऊन चाललो आपल्या घरी काय करतो मग. बरं मग शिवलाल आपण काय चालतं तेले पाठवून द्या ना त्याला पाठवून द्या म्हटलं त्याला जर पार्टी करायची नाही खरा तिकट खायच नाहीये त्याला पाठवून द्या घराकडं काही का गरज नाही बरं इथं सगळं आहे तर पोर राहिले तर पाठवून द्या ऑफिस. अरे शिवल्या तुला मला म्हटलं का बाबा कांदा काप का समोरची म्हटलं काहीच म्हटलं नाही राजा तुला राजा कुठे खोटा बोलून राहिला म्हटलं आहे तर नाही पोहून राहिलो आम्ही करू लागतो म्हटलं आम्ही करू लागतो दे इकडे कापतो मी चालला मोठा राजा म्हणतो वापस पाठवून दे राजा तुझी जुम्मा म्हटलं शिवल्याच्या गोष्टीवर म्हटलं विश्वास करून राहिला त्याला म्हटलं ना आम्हाला का बा समोर काप का कांदा काप काहीच नाही म्हटलं ना असं मी नाही म्हटलं नाही आता खोटे बोलून राहिले म्हणजे मला खोटं पाडून राहिले तुम्ही म्हटलं ना तुम्हाला किती वेळचं म्हटलं मी ना आता झुमर म्हणे ना मगाची झुमर नाही म्हटलं झुमर स्वतः म्हणे मला मी तुम्हाला म्हटलं होतं पण तुम्ही कापसान पण तुम्ही माय वाट पाहून राहिले कापाची तिघे कापून नाही राहिले हे भांडाची तसाच आणि ते म्हटलं ते पवन भाऊ तसेच बरं शांत बसा म्हटलं सगळे जण कापतो आता कापतो म्हटलं समोरी कापतो कांदे कापतो अजून काही निंबू आल्या ते कापतो द्या नाही काय लर कष्ट करतात थांबून म्हटलं देतो तुला आहे भेटते टेन्शन नको भेटते तुला द्या म्हटलं शांताराम उद्या इकडे कापतो मी करू द्या हो कमीच कापतो द्या. अरे हो कोणी कापा पण जरा लवकर कापा आता भाषेचं देऊन राहिला आता भाषेचं 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही लवकर काढले ते समोर कांदा घेता कापून ठेवा दोघं जण ते लवकर भाजी घेतात काय धुई करायचे आता पण भाजी मांडतो. बरं हो शांताराम भाऊ बबन भाऊ मी काय म्हटलं तुम्ही दोघं जण भाजीचं धुवून घ्या इकडे मी कापतो ते कांदा गिंदा ते राहू द्या तुम्ही कांदा गिंदा कापा ते मी कापतो आणि तू म्हटलं भांडा जरा हे समोर गिमर ते निवळ नावळ कर जरा चांगला समोर काढ खराबाला फेकून दे तू ते काम कर तुम्ही दोघं जण भाजी धुवा आम्ही इकडे कांदा गिंदा कापतो घ्या लवकर फटाफट. कमालच केली ना पण शांताराम भुवन बबन भुवन आपण काय चाट मारली बाबा काय बहाणा केला ते ना पण नेमकं गेले कुठं हे चाट मारून गेले कुठं भीम आम्ही म्हणे चाट मारत नाही गणपतीचा मंडप बांधू लागतो ना असं तसं एकाच्या अर्ध्या मंदिरातून काय पहिले बस आता स्टार्टिंग चालू करतोच रे बा बांधायची तर पहिलेच ते गायब झाले टीना आणल्याबरोबर कुठं गायब झाले काय झाले तर मी ना झाबरू तुला पहिलाच म्हटलं होतं जेव्हा ते गेले ना तुला भाई ना करून आमच्या बायकोला सवय पाहिजे कागदपत्र काढायचे आणि हे ते तुला पहिलेच म्हटलं का म्हणतात ते झुमर भाऊ शिवलाल भाऊ भेटले होते काही म्हणतात त्याचा गेम तर नाही काही खिचडीचं नाही आहे दालमंदी काला म्हटलं तुला तू म्हणे काही दालमंदी काला नाही आहे त्याला जर याचं नसतं म्हणे ते पहिलेच आले नसते म्हणे आता म्हणे तू ते पहिले आले गेले नंतर त्याचं मन भयकवलं मी सांगतो ना नंतर हे म्हणत आलते ना हे शिवलाल भाऊ आणि झुमर भाऊ ते ना काहीतरी म्हणजे गापा घोटाळा केला पाहू ना लावू ना मी त्याला काय सोडू का गणपती आता डोक्यावर आला उद्या गणपती बसते आज म्हटलं आपण पूर्ण सगळं ओके म्हणजे मंडप बिंडप बांधू सगळं म्हणजे तयार करून ठेवू तर काय झालं का एक दोघं काय होऊन राहिले आता भांडाचाही पता नाही तुला गायब झाला काय झालं खरंच त्याच्या बाबाला दवाखान्यात घेऊन गेला तर मला तर नाही वाटत बा झाबरूचा त्याच्या बाबाला दवाखान्यात घेऊन गेला असं म्हणून मला असं वाटतं त्याचाही काहीतरी गेम आहे ते गायब झाला त्याने बहाणा केला काही नाही काही कुठतरी गेले हे झाबरूदा म्हटलं झालं जे वाजत तेच झालं या आपला भांडत नाही का खोटा बोलला आपल्यासोबत खोटा बोलला त्याने चाट मारली त्याच्या बाबा सारखेच उद्याच आहे का त्याला म्हटलं तुमची तब्येत खराब झाली म्हटलं तर ते म्हणे मलाच म्हणे बा तुझ्या डोक्यात फरक पडला तू दवाखान्यात जा इथं जाय तिथं जाय मी म्हटलं माझ्या डोक्यात फरक नाही पडला तुमच्या पोराच्या डोक्यात पडला म्हटलं चाट मारून पाहिला म्हटलं तो सांगा म्हटलं का बा तुम्हाला बाबा तब्येत खराब झाली तरी मी दवाखान्यात घेऊन जातो म्हटलं झालं त्याने चाट मारली कुठतरी गेले तिघ जण आपले शांताराम भाऊ बबन भाऊ आणि या भांडा अजून कोणी काही माहित नाही. हो आता येऊन राहिलं माझ्या लक्षात हे म्हटलं सगळी कारस्थानी शिवलाल भाऊची असू शकते
ते म्हटलं ना मंडप बांधायलाच नाही म्हणे आम्हाला काम आहे. हो ते झुमर बोलून त्याच्यासोबत येणच काहीतरी म्हटलं. हो खिचडी पकवली आणि यायला गायब केला. हो चला आता शिवलाल भुजा घरी नाही झुमर भुजा घरी झाला माहित पडते कुठे गेले असतील आणि काय गेले असतील. आता आपल्याला माहित नाही आता कुठे गेले काय गेले काय यायचं कारस्थान आहे ना काय नाही इथं. आता लावू ना पत्ता. आता मंडप राहू मंडप लेकाला रात्रभर बांधू. पण आता पहिले याचा पत्ता लावू. येईन आपल्याला चाट मारली ना पहिले याचा पत्ता लावून येईल लेकाल दाखवू कसं काय असते चाटा मारणं. हो चला मग चला शिवलाल भुजा घरी चला पहिले चला. अजी वहिनी म्हटलंय आपल्या शिवलाल भाऊ आहेत का घरी? नाही बाबा झाबरू शिवलाल भूत नाही बाबा तुमच्या घरी बाहेर असताय. असं का बाहेर आहे काही पण ते म्हटलं कामी गिमी काही कुठे गिटे चालले का ते का कुठे गेले का काही कामगिम आहे का ते काम अरे तेले कोणतं काम आहे. त्या माणसामध्ये काही ढंग आहे का खरं टिकटाशिवाय दुसरं काही त्याला काम नाही सुचत. हो आज बाबू त्या हरतालिका आहे गौरी बसतात गौरी पूजनाचा दिवस आहे पण तो माणूस घरी भाजीचा आणतो मध्ये. मी त्याला खेळून द्यायला मी म्हटलं आज का तुम्ही भाजीचा आणलं तर म्हटलं मायान वाईट बाई नाही. हो चांगली द्यायला म्हणजे त्याची झाली चांगली पाहिले मग घरून कुठे गेलं काय गेलं माहित नाही बाबा. आता समजलं पूर्ण घे मला त्याचं लक्षात. हो ते पार्टी करायला गेले खारट तिकट खायले झालं 100% तिकडेच गेले. ते बांधासही गेला आणि ते दोघं तिघं जण तिकडेच गेले. आता गेले नेमकं कुठं. हो कुठं जाणार आहे आता कुठं जाणार कुठे हॉटेलला म्हणून जायची तेवढी द्यायची लायकी नाही आहे. हो गेले असतील कुठे वावरात गिवरात. बरं ठीक आहे लावतो तुमचा पत्ता मी आणि काढतो तुमची चांगली घोडपून जा. चला मला सगळं जण चला सगळा पत्ता लागला त्याचा. अरे पण झालं काय बाबू काय झालं नेमकं झालं काय मध्ये सांग बाबा मला. अजे काही नाही झालं टेन्शन घेऊ नका तुम्ही. बाबा काही नाही झालं टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय झालं काय नाही बरोबर सांगितलं नाही फुट्ट्यानं कोणत्या माणसानं उपरी धंदा केला काय आता.